गेल्या काही वर्षांमध्ये डिजिटल माध्यमांचा वापर करून पैशांची देवाणघेवाण करण्याचं प्रमाण वाढलंय। त्यामुळे ग्राहकांच्या सोयीसुविधेमध्ये भर पडली आहे। याशिवाय आर्थिक समावेशनाचं राष्ट्रीय उद्दिष्ट गाठण्यामध्येही हातभार लागलाय। मात्र आर्थिक व्यवहारामध्ये सुलभता येण्याबरोबरच यामार्फत होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। ही फसवणूक होऊ नये यासाठी कशा प्रकारे दक्षता बाळगावी, तसंच बँकेबाबतच्या तक्रारींचं निवारण जर बँकांकडून होत नसेल तर रिझर्व्ह बँक लोकपालांच्या मार्फत कशा प्रकारे निराकरण करून घ्यायचं याबाबतची जनजागृती करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लोकपाल जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। ग्राहकांनी आपली तक्रार आधी त्यांच्या बँकेकडे नोंदवावी आणि बँकेकडून जर याचं निरसन झालं नाही तर ही तक्रार लोकपालांकडे नोंदवावी, असं भारतीय रिझर्व्ह बँकेचे लोकपाल संजय कुमार यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं। यावेळी काही खातेदारांनी लोकपालांकडे आपल्या तक्रारी मांडून शंका निरसनही करून घेतलं। दुपारच्या सत्रामध्ये बँक अधिकाऱ्यांसाठी एका विशेष मार्गदर्शन परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं।